गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अशा प्रकारे जसं की मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं माझी आजी सासू गेल्यानं आम्ही गावाकडे म्हणून म्हणजे अशा प्रकारे ते 15 दिवस 12व 13व 14व सगळं झालेलं आहे आणि मी आता आहे माझ्या माहेरी. सो तिथे जाण्यासाठी आम्ही रात्री निघालो होतो. रात्रीचा प्रवास तिथे आलेली मजा आणि गावाकडचे घर प्रवचन कीर्तन बऱ्याच गोष्टी तिथे झाल्या. ते तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सांगायचा उद्देश होता की कसं हा 15 दिवस संपले, सुट्टीच्या दिवसही संपत आले. तर पुढच्या महिन्यापासून नेहमीचं रुटीन सुरू. आता जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही बघा ब्लॉगमध्ये पुढे काय होतं. आणि एवढंच सांगेन दादाला, सुरक्षित राहा, मजेत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे पुण्याचं बस स्टॉप. बराच वेळ वाट मग आम्हाला बस मिळाली. साधारणतः रात्री 1-1:30च्या वेळेस. मग 1-1:30च्या वेळेस बस मिळाली. तर हे बघा बसमधून हा सगळा व्ह्यू दिसतोय. रात्रीची वेळ त्यामुळे सगळं शांत दिसत होतं. आणि अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने थांबत बस गेली. असा हा बसचा प्रवास थोडा रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला आहे. आणि फायनली हे आहे पैठणचं बस स्टँड, जिथे आम्ही बसलो. थोडा वेळ फ्रेश वगैरे झालो, थोडी विश्रांती घेतली, जरा सगळे रिलॅक्स झालं होतं. खूप प्रवास रात्रभर झाला होता आणि प्रवासात झोप काही लागत नाही. हे आहे आमच्या गावाकडचं घर, त्याची एक झलक तुमच्यासाठी. हे घरातला आतला व्ह्यू. हे आहे पैठणचं, जिथे माझ्या आजी सासूबाईंचे 10वे 13वे ही कार्य पार पडली. तिथलची एक झलक. ज्या गुरुजींकडे आम्ही थांबलो होतो तिथलची एक झलक. हा माझा पुतण्या खूप गोड आहे, खूप अवघड आहे. आणि हळूहळू जय श्रीराम जय श्रीराम सुंदर माझ्या त्याच्यासोबत खूप निवांत वेळ यावेळेस खालून नाही तर अशी आमची फार कमी आणि कधीतरीच होते. दुसरं काहीतरी बोल ना, दुसरं काहीतरी बोल. हे इथं माझ्या सासूबाईंच्या 14व्याच्या निमित्तानं, आजी सासूबाईच्या आहेत त्यांच्या 14व्याच्या निमित्तानं कीर्तन भरवलेलं होतं. तो हा प्रकार तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघतालच. व्हिडिओ पुढे एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.